तर ही जी मजा आहे आणि हा जो अनुभव आहे तो आपण ट्रेक केल्यावरच आपल्याला मिळतो. काय फोटो किंवा रीलसाठी आपल्याला आपलं आयुष्य एकच आहे, व्यवस्थित जगा, ट्रेक करा, एन्जॉय करा. तर आता इकडनं जो पुढचं एंडिंग करताना अशी हालत झाली आहे, त्याची बॉडी डिहायड्रेट झाली. आता वाजले पाय दमला का बघा, राख्याची दमछक झालेली आहे अशी. उन्हामध्ये किंवा समरमध्ये ट्रेक करत असाल तर आम्ही ORS हा जो पाठी तुम्हाला दिसतोय हा पॅच हा कवर झालाय. आता हा इकडनं नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं नवीन अशा व्हिडिओमध्ये. आता वाजले सकाळचे 7:30 आणि आज आपण आलेलो आहे नेरळला. नेरळला पेप फोर्टसाठी आलेलो आहे आपण आता. आणि आपल्याबरोबर परत आहे आपला मित्र जो सिंहगडला होता तो मिस्टर राकेश. हाय हॅलो गाईज, हॅलो बहीण. तर आज आम्ही दोघंच आहेत आणि आत्ता जस्ट आलो आहे आम्ही. सकाळी किती 5:59ची ट्रेन पकडली आणि आलो इकडे. आता इकडनं थोडासा नाश्ता करू, इकडे पण केलेला पण आता परत भूक लागली. तर आता परत भेटू आपण डायरेक्ट जो स्टार्टिंग पॉईंट आहे पेप फोर्टचा तिकडे, बेस कॅम्प. हो बेस कॅम्प. तर तिकडे भेटू डायरेक्ट. चलो बाय बाय. मला आता फायनली मी टॅक्सीत बसलेलो आहे. राख्या दिसतोय का? कुठे रे आहे ना? हां, 100 रुपये पर सीट आहे इकडनं. आणि आता पेपला आम्ही उतरू. आता बेस कॅम्प बोलवला होता ना, तर इकडे पोहोचलेलो आहे बघा. हा तो रस्ता आहे इकडनं असा डायरेक्ट वरती आपला जातो दस्तुरी नाक्याला, जिकडे मेन गेट आहे माथेरानचा. आणि आपण इकडे मध्येच उतरलो आहे. इकडे तुम्हाला दिसत असेल हा बघा कड्यावरचा गणपती आणि इकडे पेप फोर्ट, कड्यावरचा गणपती. तो आपल्याला आता या मार्गाने सरळ पुढे जायचं आहे. तर आपली जर्नी फायनली आता चालू होत आहे. आत्ता वाजले आहे ट्रेक 8:30ला. 8:30ला आम्ही ट्रेक चालू केला आहे. आणि इकडे तुम्ही आजूबाजूला बघत असाल ना तर पूर्ण रखरखत ऊन, म्हणजे अजून उन्हाची झळक तेवढी लागलेली नाही आहे. काय बोलतो? अजून तरी नाही लागली आहे. म्हणून आमचा तोच विचार होता की लवकर चालू करायचा ट्रेक. सो आता जसं पुढे आहे जाऊ. आता हा असा सरळच रस्ता आहे. हा पाठी दिसतोय तो रूळ. तर मंडळी आता आम्ही आलेलो आहे, तुम्हाला पाठी कमान दिसते, इकडे आलेलो आहे. आणि जो सरळ रस्ता आहे तिकडनं तसा तिकडनं पूर्ण चालत या साईडला आलो आहे. आणि इकडनं 2 रस्ते उरतात. इकडनं जर खाली गेलं तर इकडनं एक लेफ्ट साईडला गेला तर कड्यावरचा गणपती आहे आणि राईट साईडला गेला तर पेप फोर्ट आहे. तर आता आपण पहिलं आहे ना इकडनं सरळ जाऊ आणि गणपती बघू, त्याच्यानंतर परत रिटर्न येऊ आणि परत इकडनं खाली जाऊ. चला. इकडे हे पण आहे निसर्ग राजा कड्यावरचा गणपती. आणि हा आहे समोर तो आपला कड्यावरचा गणपती. हे छोट्या छोट्या अशा गुफा टाईप आहेत हे बघा. म्हणजे इकडे तुम्ही थोडासा आसरा घेऊ शकता सावलीचा. इकडे आपण लेफ्ट साईडला आलं की हे बघा पुढे आपल्याला दिसतो इकडे कड्यावरचा गणपती. त्याचा हे बघा हा इकडे आहे गणपती बाप्पा मोरया. आणि इकडेच उंदीर मामा पण आहे हातामध्ये मोदक घेऊन. आणि हा जो तुम्हाला दिसतोय तो आहे कड्यावरचा गणपती. चला आता पाठीमागून दर्शन घेतलेलं आहे आपण गणपतीचं आणि आता प्रॉपर आपला ट्रेक सुरू होईल. आता एवढा सगळा ट्रेक केलाय. हा बघा पाठून दिसतोय. तर हे पावसाळ्यामध्ये इकडे सगळे गवत उगवलेलं असतं, गवत झाडे झुडपं, त्यामुळे काय वाटत नाही. पण आता जर तुम्ही बघाल इकडे खाली तर थोडंसं घाबरायला होतं, पण ट्रेक एकदम इझी आहे.
व्यवस्थित आलात तर व्यवस्थित जाऊ शकतात. हां, आणि सांभाळून या, घाई नका करू. उगाच काय फोटो किंवा रीलसाठी आपल्याला आपलं आयुष्य एकच आहे. व्यवस्थित जगा, ट्रेक करा, एन्जॉय करा. तर आता इकडनं जो पुढचा पाथ आहे ती इकडे एक शिडी आहे, तर ती तुम्हाला दाखवतो. हे बघा, ही शिडी आहे. तर हा थोडासा एक डेंजर नाही आहे, पण ठीक आहे. बघा, असा रस्ता आहे इकडनं. हा बघा, आणि आपल्याला जायचंय ते तिकडे तुम्हाला दिसत असेल. इकडनं दिसतंय की नाही माहिती नाही, बट तिकडे मंदिर आहे. हे बघा इकडे, तर तिकडे आपल्याला जायचं आहे. तर असा रस्ता आहे. थोडीशी खडी चढाई मित्रांनो, खडी चढाई आता सुरू झालेली आहे अशा प्रमाणे. तर आम्ही एक पॅच आत्ता कवर केला आहे. आधी पाठी तुम्हाला दिसतोय हा पॅच, हा कवर झाला आहे. आता हा इकडनं दुसरा पॅच सुरू होईल. म्हणजे तो पण ऑलमोस्ट झालेलाच आहे, जास्त काही चढण नाही आहे. आत्ता वाजले सकाळचे 10 वाजता जातात 10. काही खडी चढाई आली तर थोडंसं दमायला झालं आहे, नाहीतर मगाचपासून व्यवस्थित चाललेलं. आता हा सेकंड टप्पा पण आपला पार झालेला आहे. आणि आता इकडे तुम्ही बघत असाल पाठी, ही शिडी आहे. ही शिडी चढून वरती तिकडे पेपदेवीचं मंदिर आहे वाटतं, आणि 2 पाण्याची टाकी आहेत, आणि स्वामी समर्थांचा मठ, आणि वरती एक मंदिर आहे. तर आता लास्टचा टप्पा राहिला आपला, त्याच्यानंतर आपला ट्रेक कंप्लीट होऊन जाईल. तो शिडीवाला टप्पा होता सेकंडवाला, तो पण आता पार झाला आहे. आता वरती आलो आहे, जरा रिलॅक्समध्ये बसले थोडं. आणि बघायला गेलं ना तर या फोटोवर आम्ही दोघंच आहेत. अजून कोण नाही आलं या फोटोवर. सो हा सीझन नाही आहे, त्यामुळे लोक मोस्टली इकडे प्रिफर नाही करत उन्हात यायला. आता आम्हाला काय आवड आहे त्यामुळे आलो. काय राख्या? तर आता बघा इकडे तुम्हाला दिसत असेल पाण्याच्या टाका आहे. 1 2 3 4 आहेत, आणि हे मंदिर आहे, शिवलिंग आहे बघा इकडे. सो आता आपण दर्शन घेऊ. ते पण आहे, आणि आम्हाला वाटलेलं की इकडे ते स्टॉल वगैरे असतील, बट स्टॉल तर नाही आहेत. तर बरं झालं आम्ही ते ग्लुकॉन डी आणि वगैरेच कॅरी केलं आहे, आणि पाण्याच्या बॉटल आहेत 4-5 बॉटल आम्ही कॅरी केल्या. सो आता थोडीशी एनर्जी वाढवायला आता ऑलमोस्ट ट्रेक झालं आहे. फक्त वरती जायचं, दत्त मंदिर आहे वरती, तिकडे दर्शन घेऊन परत रिटर्न जर्नी चालू करणार आहे. तसं काय
तर मंडळी तुम्हाला सांगितलं तसं हा आहे आपला शेवटचा टप्पा दत्त मंदिर, जे तुम्हाला तिकडनं पण मी दाखवलेलं. तर तो हा शेवटचा टप्पा आहे. आता हा एक झाला की आपला गड भ्रमंती कंप्लीट होऊन जाईल. चला पाठी बघत असाल इकडे दत्त मंदिर आहे. तर आता फायनली आम्ही इकडे आलेलो आहे आणि आता दत्तांचं दर्शन घेऊ आणि आपण आता पुढे तुम्हाला जमलोय मी खूप. बघा त्याची बॅटरी डाऊन, ORS पिऊन तो डाऊन झाला अजून. पण तुम्ही जर इकडे बघत असाल सह्याद्रीचा तो विहंगम नजारा आहे. हा बघा ही आहे सह्याद्री. तर ही जी मजा आहे आणि हा जो अनुभव आहे तो आपण ट्रेक केल्यावरच आपल्याला मिळतो. तर मंडळी तर आता आपण सगळा गड एक्सप्लोर झालेला आहे आणि हा पण गडाचा एक्सपिरियन्स होता. सेकंड टाइम दोघांनी पे फोर्ट एक्सप्लोर केलेला आहे आणि यावेळेस मी फक्त व्लॉग केला. फर्स्ट टाइम आलेलो तेव्हा आपण व्लॉग करत नव्हतो. सो आता तुम्ही हा व्हिडिओ आपण आता इकडेच संपवू हा व्हिडिओ आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय ते मला तुम्ही कमेंट करून सांगा. रील्स तर खूप बनवल्यात. इंस्टाग्रामचा ID देतो याच व्हिडिओमध्ये, तर तुम्ही जरूर जाऊन बघा आणि सबस्क्राईब करा. ज्यांनी कोणी सबस्क्राईब नाही केले ते शेअर करा, बेल आयकॉन दाबा आणि बेल आयकॉन दाबा. तुम्हाला नवीन नवीन अपडेटेड व्हिडिओ लगेच येतील. सो चला आता पुन्हा एक भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय 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 बाय. चलो महाराजांच्या पाठीमाठ आहे. तर आता इकडे आपण दर्शन घेऊ आणि आपण इकडनं पुढे आपल्या परतीच्या प्रवासाला लागू.